नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो. हे जात वैधता प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर 3 असेल, फॉर्म नंबर 17 असेल किंवा फॉर्म नंबर 15A असेल, तो कशा पद्धतीने अपलोड करायचा, त्याचं फॉर्मॅट कसं आहे याची A to Z माहिती आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. आणि जर तुमच्याकडे फॉर्म नंबर 15A नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय अपलोड करायचं जेणेकरून तुम्ही तुमची कास्ट व्हॅलिडिटी काढू शकाल याची A to Z इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. अशा प्रकारे तुम्ही सर्च करा. आता आपल्या marathisupport.com लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टसुद्धा येऊ शकता. तुम्हाला जे फॉर्मॅट हवे ते फॉर्मॅटसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता किंवा टेलिग्राम ग्रुप होऊन घ्या. 1 नंबरला चालू आहे CCFIS होम, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जनरल इन्फॉर्मेशन अँड डाउनलोड फॉर्म यावरती तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे आणि त्यावरती या ठिकाणी कोणकोणते फॉर्म आपल्याला लागणार आहेत, कशा प्रकारे काढायचे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली. आता या ठिकाणी एज्युकेशनसाठी जर कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर कशा प्रकारे फॉर्म आहेत. तुम्हाला इलेक्शनसाठी काढायचे असेल, उभं राहायचं असेल, नोकरीसाठी काढायचं असेल किंवा अन्य कोणतंही कारण असू द्या, त्या प्रकारे तुम्ही काढू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर 15 असेल किंवा फॉर्म नंबर 4, 17 त्याचे फॉर्मॅट दिले बघू शकता. हे फॉर्मॅट आहेत. हा फॉर्मॅट तुम्हाला 100च्या स्टॅम्पवर तुमच्या तहसील ऑफिसमधून बनवून घ्यायचा. आता हा झाला फॉर्म नंबर 17 असेल. नंतर फॉर्म नंबर 3, फॉर्म नंबर 3चं सुद्धा फॉर्मॅट दिला आहे. हा सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला तहसील ऑफिसमधून 100च्या स्टॅम्पवर आणायचा आहे. नंतर फॉर्म नंबर 15A जो तुम्हाला कॉलेजमधून भेटतो, कव्हरिंग लेटर. आणि फॉर्म नंबर 15A हा तुमच्या प्रिन्सिपल सरांकडून भरून घ्यायचा आहे. हा नसेल तर तुम्ही CATचा फॉर्मसुद्धा या ठिकाणी जोडू शकता, तो अपलोड करायचा. मी समोर तुम्हाला सांगेल. आता होम पेजला यायचं. या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता होम पेजला होमवरती क्लिक करा. सर्वप्रथम काय करायचं आहे, आता तुम्हाला न्यू यूजर रजिस्टर हेअर यावरती ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ज्या व्यक्तीला हे कार्ड काढायचं किंवा सर्टिफिकेट काढायचं त्याची इन्फॉर्मेशन इथे भरायचं. सर्वप्रथम या ठिकाणी श्रीमती काय जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. संबोधन फर्स्ट नेम या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव टाका. मिडल नेम या ठिकाणी वडिलांचं नाव टाका. लास्ट नेम या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं. मेल, फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा. ईमेल टाका, तोच तुमचा युजर नेम असेल. मोबाईल नंबर टाका आणि सेंड OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP व्हेरीफायर करून घ्या. तुमचा युजर नेम दाखवला जाईल, तो तुमचा ईमेल ID आहे. पासवर्ड क्रिएट करा. pass@123 या फॉर्मॅटमध्ये क्रिएट करू शकता. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि सबमिट करतो. आता तुमच्या मेलवरती एक लिंक पाठवलेली आहे. तुमचा ईमेल ID ओपन करा. बघा, मी ईमेल ID या ठिकाणी ओपन करतो. अशा प्रकारे कन्फर्म मेल म्हणून एक मेल आलेला आहे आपल्याला. त्या मेलवरती या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, तुमचं नाव वगैरे दिसतंय. येथे तुमच्या अकाउंटला हा मेल आलेला आहे, Gmail अकाउंटला. तिथे हा कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचं अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट झालं आहे. ईमेल व्हेरीफाईड झाला आहे. क्लिक टू लॉग इनवरती क्लिक करा. युजर नेम जो तुमचा ईमेल ID आहे तो युजर नेम, पासवर्ड हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी युजर नेम पासवर्ड क्रिएट केलेला आहे, तो टाकतो आणि लॉग इन करून घेतो. अशा प्रकारे बघा लॉग इन झालेलं आहे. खाली स्क्रोल डाऊन करायची, सर्व इन्फॉर्मेशन वाचून घ्या. आय ॲग्रीवरती क्लिक करा आणि प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर आता टाईप ऑफ ॲप्लिकेशन, कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन काढायचं आहे ते विचारलं आहे आपल्याला. या ठिकाणी एज्युकेशनसाठी, इलेक्शनसाठी, सर्व्हिससाठी की अदर काही आहे. तर या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं आहे आपल्याला एज्युकेशनसाठी पाहिजे, म्हणून एज्युकेशन ऑप्शन मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. खाली या ठिकाणी पर्पज द्यायचं आहे. नंतर 10वी 12वी नंतर काढायचं आहे.
की गव्हर्नमेंट इंडिया स्कॉलरशिपसाठी ट्युशन फी, एक्झामिनेशन फी कशासाठी तुम्हाला पाहिजे ते या ठिकाणी द्यायचं आहे. तर आपल्याला फॉर एज्युकेशन एक्स म्हणजेच या ठिकाणी 10वी-12वी हा 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर मग खाली तुम्हाला क्वालिफिकेशन विचारलं, डिप्लोमा झाला आहे, ग्रॅज्युएशन, पी-जी, पोस्ट ग्रॅज्युएट की बिलो 12th आहात तुम्ही, तर आपण या ठिकाणी बिलो 12thसुद्धा सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी बिलो 12th सिलेक्ट करतो आणि सबमिट करतो. इथे काहीही इश्यू तुम्हाला या क्वालिफिकेशनचा येणार नाही. सबमिट केल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, ॲप्लिकंट ॲड्रेस, ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स, फॅमिली डिटेल्स, फॅमिली मायग्रेशन डिटेल्स, फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ए टू झेड इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. आता सर्वप्रथम द्यायचं आहे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन. तुमचं नाव वगैरे दाखवलेलं आहे बघा, जिथे स्टार मार्क दिसतो अशा प्रकारे ते कंपल्सरी भरायचं आहे. जिथे स्टार नाही त्याला नाही भरलंसुद्धा काही इश्यू येणार नाही. सर्वप्रथम तुमचं नाव बघून घ्या. नंतर मॅरिटल स्टेटस सिंगल आहे की मॅरिड आहे की ड्रायव्हर्स आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. ॲप्लिकंट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जसं नाव असेल, आडनाव अगोदर असेल तर आडनाव अगोदर टाका. कास्ट सर्टिफिकेटवर नाव बघायचं आणि त्या पद्धतीने नाव टाका. तुमचा या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाका. नंतर समोर डेट ऑफ बर्थ टाकायची. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख टाका. बर्थ प्लेस तुमच्या जी LC असतील, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळा सोडायचा दाखला त्यावर जन्मस्थळ असते ते जन्मस्थळ टाका. त्यावरून जन्मस्थळ टाकायचं कुठे तुमचा जन्म झाला आहे ते. नंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी निवडायची. OBC आहे की SC, ST, NTD काय जे तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. तर मी या ठिकाणी माझी कॅटेगरी समजा या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी आपण ज्या कस्टमरचा फॉर्म भरतोय त्यांची कॅटेगरी निवडून घेऊ. खाली या. नंतर कास्ट ॲप्लाइड या ठिकाणी तुमची कोणती कास्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघायचं त्यावरती तुम्हाला भेटेल. समजा तुमची माळी असेल तर माळी, वंजारी काय जे असेल ती या ठिकाणी तुम्हाला दिली आहे. A to Z कास्ट दिली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट शोधायची आणि ती कास्ट निवडायची. ती कुठे भेटेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर बघायचं आहे तुमच्या आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी टाकून द्यायची. नंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट कोणत्या तारखेला तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी टाकायची. खाली या. खाली आल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे, कोणत्या जिल्ह्यात काढलं आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. नंतर बघा डेजिनेशन तुमचं कोणी दिलं आहे कास्ट सर्टिफिकेट, सब डिव्हिजनल ऑफिसरनं दिलं आहे की तहसीलदारनं दिलं आहे किंवा कोणी दिलं आहे ते निवडायचं. तर आपलं सब डिव्हिजनल ऑफिसर ते टाकायचं. नंतर बघा सब डिव्हिजनल ऑफिसर टाकल्यानंतर या ठिकाणी मग कोणी दिलं आहे, कोणता तालुक्यात, बुलढाणा, मेकर तुमचा जो असेल ना तो तुम्ही निवडा. तुमच्या जिल्ह्यानुसार ही माहिती तुम्हाला दाखवली जाईल. तर आपलं मी या ठिकाणी माझा तालुका निवडून घेतो. नंतर खाली बघा विच डॉक्युमेंट्स ऑन कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुमचं काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही दिले त्या डॉक्युमेंटला बॉक्स दिलेत अगोदर त्यावरती तुम्हाला टिक करायचं. बघा आता ॲप्लिकंट कुल LC आपण शाळेत सोडायचा दाखला दिला होता कास्ट काढण्यासाठी तोवरती टिक करा. नंतर ग्रँडफादरचा जर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळेत सोडायचा दाखला दिला असेल तर त्या बॉक्सला टिक करायचं. या ठिकाणी चेक करून घ्या. नंतर या ठिकाणी ॲफिडेविट दिलं आहे का तुम्ही, जर तुम्ही ॲफिडेविट दिलं असेल तर त्या बॉक्सला टिक करा. किंवा नंतर तुम्ही रेशन कार्ड दिलं आहे आपण तर रेशन कार्ड, कोटर बुकाची नक्कल असेल, फोटो ॲप्लिकंटचा तो दिला आहे, फादरची लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LC दिले, 7/12 वगैरे दिला का, सेल्फ डिक्लेरेशन कास्ट सर्टिफिकेट फादरचं दिलं आहे का किंवा मग बोनाफाईड दिलं आहे का तर आपण बोनाफाईड दिले. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं आहे का, ब्लड रिलेटिव्हचं तुमच्या रक्ताच्या नातेवाईकाचं तर आपण नाही दिले. एवढेच डॉक्युमेंट आपण कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी दिले होते. त्या कास्ट सर्टिफिकेटवर बघायचे त्यावरती तुम्ही चेक करायचं आहे. हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट या ठिकाणी नाही. नंतर बघा खाली या मदर टंग या ठिकाणी मराठी आपली मातृभाषा निवडून घ्यायची. नंतर रिजनल डायलेक्टमध्ये परतसुद्धा या ठिकाणी मातृभाषा आपली मराठी या ठिकाणी टाकून द्या. तर मी या ठिकाणी मराठी भाषा टाकून देतो. नंतर बघा गॉड किंवा गॉडनेस नेम, तर तुमच्या गावामध्ये जे मंदिर असेल किंवा कुलदैवत तुमचं वगैरे जे असेल ते या ठिकाणी टाकायचं. समजा ज्या गावात जे मंदिर आहे ते मंदिर तुम्ही हनुमान मंदिर वगैरे काय जे असेल ते टाकू शकता. त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. नंतर 5 सरनेम द्यायचे डिफरंट जे तुमच्या नातेवाईकाचे असतील. नंतर मग तुमचे 5 सरनेम मग तुमचं कोणतंही आडनाव असेल
ते तुमच्या नातेवाईकाचे 5 आडनाव द्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर बघा ॲप्लिकंट ॲड्रेस. ॲड्रेसमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जो तुम्ही अर्जदार आहे त्याचा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, कंट्री या ठिकाणी इंडिया येईल. नंतर स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, पिनकोड टाकायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. तालुका टाका, नंतर पिनकोड वगैरे सर्व इन्फॉर्मेशन भरा. इयर केव्हापासून तुम्ही त्या पत्त्यावर राहत असाल इथे तुमचं जन्माचं वर्ष निवडू शकता किंवा तुमची कोटर बुकाची नक्कल जी जुनी निघली असेल तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही जन्माचं वर्ष निवडा, काही इश्यू तुम्हाला या ठिकाणी येणार नाही त्या बाबतीत. नंतर परमनंट ॲड्रेस हाच आहे का तुमचा विचारला आहे तर यस हाच परमनंट ॲड्रेस आहे. त्यावरती यस केल्यानंतर खाली ॲटोमॅटिकली तो ॲड्रेस निघून जाईल आणि एकच ॲड्रेस राहील. सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा पार्ट आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन तुमचं असेंडिंग ऑर्डरने द्यायचं आहे. प्रायमरी, सेकंडरी अशा पद्धतीने तुम्हाला ते टाकायचं. आता मी प्रायमरी एज्युकेशन निवडतो. नंतर एज्युकेशनल बोर्डचं नाव आणि ॲड्रेस टाकायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे काय जे असेल ते टाका. केव्हा तुम्ही या ठिकाणी प्रायमरी शिक्षण चालू, केव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे आणि केव्हा इयर 2 केव्हा कंप्लीट झालं आहे. समजा तुम्ही 2005ला ॲडमिशन घेतलं आहे, 2013ला तुमचं प्रायमरी शिक्षण हे कंप्लीट झालं आहे. नंतर मग खाली कॅटेगरी तुमची जी कॅटेगरी होती त्यावेळी ती कॅटेगरी कोणती होती तुमच्या TCवर बघून निवडा किंवा आपली सरळ सरळ कास्ट सर्टिफिकेटवरील टाकून द्या. नंतर बघा कास्ट मेन्शन इन रेकॉर्डला तुमची कास्ट कोणती मेन्शन होती ती सिलेक्ट करायचं आहे. तुमची कास्ट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघा आणि निवडा. एज्युकेशनल स्टेटस तुमचं कंप्लीट आहे की इन प्रोसेस चालूच होतं तर आपलं कंप्लीट आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी कंप्लीटवर क्लिक करा आणि ॲड करा. खाली बघा या ठिकाणी तुमचं एज्युकेशन डिटेल्स ॲड झालेले आहेत प्रायमरी. आता प्रायमरीमध्ये तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता एडिटवर किंवा रिमूव्हसुद्धा करू शकता. आता आपल्याला टाकायचे सेकंडरी डिटेल्स. परत या ठिकाणी सेकंडरी सिलेक्ट करा एज्युकेशन. परत या ठिकाणी इन्स्टिट्यूट नेमचा आणि ॲड्रेस टाकून द्या. इयर केव्हा तुम्ही मग ॲडमिशन घेतलं, समजा आपण सेकंडरीला 2014 पासून तर 2016पर्यंत होतो तर त्या पद्धतीने निवडा. कॅटेगरी निवडा त्यावेळेची तुमची कॅटेगरी. कास्ट कोणती मेन्शन आहे तुमची त्या ठिकाणी एज्युकेशन रेकॉर्डला ती निवडा. कास्ट सर्टिफिकेट कंप्लीट आहे की इन प्रोसेस आहे ते टाका. तर आपलं कंप्लीट झालेलं आहे सेकंडरी एज्युकेशन, तर ॲड करून घ्या. सर्व इन्फॉर्मेशन भरली, आता ॲड करतो. आता खाली बघा परत आपलं प्रायमरीसुद्धा ॲड झालं आहे, सेकंडरीसुद्धा ॲड झालं आहे. आता या व्यतिरिक्त जर तुमचं काय आणखीन एज्युकेशन झालं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तर या ठिकाणी मी कॉलेज एज्युकेशन निवडतो, त्यावरती क्लिक करा. परत इन्स्टिट्यूटचं नेम आणि ॲड्रेस टाका. केव्हा तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं ते वर्ष निवडा. इयर फॉर्म केव्हापासून तुम्ही त्या कॉलेजला आहात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. इयर 2 कुठपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला होतात ते वर्षसुद्धा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. तर आपण 2017 ते 2019पर्यंत होतो ते या ठिकाणी मी निवडून घेतो. तुमच्या पद्धतीने ते निवडायचं आहे. नंतर बघा कॅटेगरी निवडायची. परत तुमची खाली या ठिकाणी कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल रेकॉर्ड. परत कास्ट निवडायची या ठिकाणी आणि समोर कंप्लीट आहे की इन प्रोसेस आहे ते टाकायचं. तर आपलं इन प्रोसेस आहे अजून चालूच आहे, कंप्लीट झालेलं नाही. तुमचं जर ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंप्लीट असेल किंवा कॉलेज एज्युकेशन कंप्लीट असेल तर कंप्लीट निवडा. आपलं इन प्रोसेस आहे चालू आहे म्हणून मी या ठिकाणी इन प्रोसेस करतो आणि ॲड करतो. प्रायमरी झालं, सेकंडरी झाली आणि कॉलेजसुद्धा झालं. आणखीन असेल तर ॲड करा, नसेल तर डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आता या ठिकाणी आपला सेव्ह झालेलं आहे. आता द्यायचे आपल्याला फॅमिली डिटेल्स. फॅमिली डिटेल्समध्ये काय करायचं सर्वप्रथम बघा. आता फादर असेल या पद्धतीने निवडायचं आहे, ग्रँडफादर असेल, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. फर्स्ट नेम या ठिकाणी फादरचं फर्स्ट नेम, फादरचं मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजेच आडनाव टाकायचं. या पद्धतीने नाव टाका. परत ग्रँडफादर नेम, ग्रँडफादरचं मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे वडिलाचं नाव, वडिलांच्या वडिलाचं नाव म्हणजेच आजोबाचं नाव आणि आडनाव या पद्धतीने आहे ते. त्यांचा ॲड्रेस टाकायचा. तुमचा जो ॲड्रेस असेल ॲज इट इज तोच ॲड्रेस हा सुद्धा असणार आहे, त्या पद्धतीने ॲड्रेस टाका. या ठिकाणी व्यवस्थित टाकायचे. इंडिया वगैरे, डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र वगैरे व्यवस्थित निवडायचं. स्टेट तुमचं, पिनकोड टाका. नंतर या ठिकाणी फादर ऑक्युपेशन, फादर सर्व्हिसला आहेत की काही गव्हर्मेंट सर्व्हिसला आहे किंवा बिझनेस आहेत ते या ठिकाणी निवडायचं. तर या ठिकाणी ऑदर आहे आपलं ॲग्रिकल्चर, शेतकरी आहेत वडील म्हणून शेतकरी या ठिकाणी ऑदर सिलेक्ट करा आणि समोर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ॲग्रिकल्चर. ज्यांचे वडील शेतकरी असतील त्यांनीच या ठिकाणी टाका. गव्हर्मेंट सर्व्हिसला जर असतील तर त्यांनी सर्व्हिस ऑप्शन निवडायचं.
आता ऑफिस अँड बिझनेस ॲड्रेसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सरळ सरळ तुमच्या गावचं नाव टाकून द्यायचं आहे, तुमच्या शहराचं किंवा तुमच्या गावचं, कारण ऑफिस कोणतंही त्या ठिकाणी वडिलांना नाही आहे. नंतर कॉन्टॅक्ट नंबर द्या. नंतर त्याचं या ठिकाणी इनहेरिटेड प्रोफेशन काय आहे, तर या ठिकाणी फार्मिंग आहे तर फार्मिंग टाका. आणि खाली विचारलं आहे ॲप्लिकंट फादर लिटरेस, भारताचं तुमचं शिक्षण झालं आहे का वडिलांचं विचारलं आहे. झालं असेल तर येस करा. मग प्रायमरी झालं आहे की सेकंडरी झालं आहे त्या पद्धतीने टाका. सेकंडरी झालं असेल तर डायरेक्ट सेकंडरी निवडलं तरीसुद्धा चालतं आहे. तर आपल्या या ठिकाणी डायरेक्ट मी सेकंडरी चालू टाकून देतो. काही इश्यू तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. प्रायमरी असेल तर प्रायमरी टाका. सेकंडरी मग एज्युकेशनल बोर्डचा ॲड्रेस वगैरे टाका, इन्स्टिट्यूट, इयर, केव्हा ॲडमिशन घेतलं आहे, कुठपर्यंत ॲडमिशन घेतलं आहे त्या पद्धतीने टाकायचं आहे. नंतर कॅटेगरी मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड. एज्युकेशन बोर्डला तुमच्या वडिलांची काय कॅटेगरी होती, तर आपली जी कॅटेगरी होती साहजिकच तीच कॅटेगरी समोर या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची. नंतर कास्ट मेन्शन इन एज्युकेशनल बोर्ड. एज्युकेशनल बोर्डवर कोणती कास्ट मेन्शन आहे ती मेन्शन कास्ट टाका. सबकास्ट या ठिकाणी तुमची निवडून घ्यायची आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. ते काही कंपल्सरी नाही आहे, स्टार मार्क नाही. नंतर एज्युकेशन कंप्लीट एक प्रोसेस आहे ते टाकायचं आणि ॲड करून घ्या. बघा तुमच्या फादरचं सेकंडरी एज्युकेशन प्रायमरी किंवा काय जे असेल ते ॲड झालेलं आहे. एडिटसुद्धा करू शकता किंवा रिमूव्हसुद्धा करू शकता. आपलं ॲड झालेलं आहे. आता डायरेक्ट वरती स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॅमिली मायग्रेशन डिटेल्स म्हणजेच कुटुंबाचे स्थलांतरांची माहिती या ठिकाणी द्यायची. स्टेट स्थलांतर बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थलांतर किंवा मायग्रेट झाला आहात का, झाला असेल तर कोणत्या राज्यामधून, केव्हा झाला आहे ते टाकायचं आहे आणि कशासाठी झालं आहे ते सुद्धा रिझन टाकायचं. नसेल तर डायरेक्ट नो करा. तर या ठिकाणी स्थलांतरण झालं नाही म्हणून पहिला ऑप्शन ॲप्लिकंट मायग्रेटेड टू महाराष्ट्र या ठिकाणी नो करतो. नंतर ॲप्लिकंट्स फॅमिली लेफ्ट नेटिव्ह प्लेस, त्यांनी तुमच्या फॅमिलीने मूळ ठिकाणी सोडलेलं वगैरे आहे का, असेल तर मग कोणतं प्लेस वगैरे होतं ते टाकायचं. नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी नो करा. नंतर त्या मूळ ठिकाणी जे सोडलं असेल त्या ठिकाणी तुमची जमीन वगैरे आहे का, लँड किंवा हाऊस वगैरे घर आहे का, हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट नाही आहे नेटिव्ह प्लेस मायग्रेशनचा. तर या ठिकाणी डायरेक्टली दोन्ही ऑप्शनसुद्धा तुम्ही नो करा. आणि जर या ठिकाणी जमीन वगैरे असेल मूळ ठिकाणी तुम्ही जिथं राहत होता पहिले तिथं असेल तर टाका, नसेल तर डायरेक्ट नाही टाकली तरी या ठिकाणी तुम्हाला काही इश्यू येत नाही. मी डायरेक्टली जनरली दोन्ही ऑप्शन या ठिकाणी नो करून देतो आहे, कारण कोणीही मायग्रेट या ठिकाणी मायग्रेशन झालेला नाही. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो. तुम्हीसुद्धा मायग्रेट झालेलं नसेल तर डायरेक्ट नो करा, काही इश्यू तुम्हाला येणार नाही. नंतर खाली याचं फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स, वेदर स्क्रुनिटी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट ऑफ एनी मेंबर ऑफ द फॅमिली ॲज डन ऑलरेडी. कास्ट सर्टिफिकेट अगोदरच या ठिकाणी फॅमिली मेंबरनं काढलेलं आहे का, असेल तर केव्हा काढलं आहे, कोणत्या जिल्ह्यात काढलं आहे, नंतर कोणते रिझन काय होतं काढण्यासाठी, केव्हा काढलं आहे ते द्यायचं. डायरेक्ट ऑप्शनला नो करून टाका, काही इश्यू या ठिकाणी येत नाही. इफ ॲप्लिकंट हॅज ॲप्लाइड फॉर अ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर एनी कंडिशन इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही अगोदरच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आहे का विचारलं आहे. केला असेल तर यस करा. कुठे केला आहे, काय केला आहे, केव्हा केला आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी केला आहे तो टाकायचं. नसेल तर डायरेक्ट नो करायचं. आपण फ्रेशर आहोत, फॉर्म भरायला दोन्ही ऑप्शन नो करून टाकतो आणि सेव्ह कंटिन्यू करतो. बघा आर यू शुअर विचारेल तर यस या ठिकाणी ओके करा. आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट डॉक्युमेंट अपलोड्स. आता या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि सर्व कंपल्सरी आहे. बिलो ऑल डॉक्युमेंट्स आर मॅडेटरी. कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं 512 KBच्या आतमध्ये PDF स्वरूपात अपलोड करा. कलरमध्ये पिकअप फाईलवरती क्लिक करायचं, ॲटोमॅटिकली अपलोड होईल PDF फॉर्मॅटमध्ये. फ्यू अपलोड फाईलवरती तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट बघू शकता. नंतर ओरिजिनल ॲफिडेविट फॉर्म नंबर 17 हा तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमधून मिळेल किंवा माझी marathi-support.com त्याचे फॉर्मॅट दिलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. 2 MB पर्यंत PDF स्वरूपात फॉर्म नंबर 15 तुम्हाला अपलोड करायचं. खाली ओरिजिनल ॲफिडेविट फॉर्म नंबर 3 खाली यायचं. परत या ठिकाणी तुम्ही फ्यू करून सुद्धा बघू शकता. फॉर्म नंबर 3 अपलोड करायचा PDF स्वरूपात 2 MBच्या आतमध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. परत या ठिकाणी पिकअप फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा PDF स्वरूपात फॉर्म नंबर 3 अपलोड करायचं. नंतर खाली या फॉर्म नंबर 15 दिला आहे जो तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून भेटेल. आता जर तुम्ही कॉलेजला नसाल तर या ठिकाणी ट्रिक लावायची, ती म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी CETचा फॉर्म भरायचा आहे. कोणत्याही B.Ed असो, LLB असो, लॉ असो, कोणत्याही CETचा फॉर्म भरा आणि तो डायरेक्टली या ठिकाणी अपलोड करा आणि तोच फॉर्म नंबर 15 ऐवजी तुम्हाला
जमा करायचा आहे, त्या ठिकाणी काही इश्यू तुम्हाला येणार नाही. त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवलेले आहे, त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आय बटनमध्ये देईल. आता परत खाली या, फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे. ॲप्लिकंट फोटो, नंतर ॲप्लिकंट सिग्नेचर आणि वडिलांची सिग्नेचर, ॲप्लिकंट पॅरेंट सिग्नेचर. ॲप्लिकंट फोटोमध्ये 500 KBच्या आतमध्ये JPG किंवा JPEG स्वरूपात 300x400 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे अर्जदाराचा. अर्जदाराची ॲप्लिकंट सिग्नेचर, अर्जदाराची सही अपलोड करायची 200 KBच्या आतमध्ये. JPG किंवा JPEG स्वरूपात अपलोड करा. बघा मी अपलोड करून घेतो 300x400. त्याच फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकंट पॅरेंट सिग्नेचर 200 KB 50 KBच्या आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे. JPG किंवा JPEG स्वरूपात 50 KB जर अपलोड नाही झाले तर 20 KBच्या आत अपलोड करा. तिन्हीसुद्धा या ठिकाणी आपले डॉक्युमेंट अपलोड झालेत, फोटो आणि 2 सिग्नेचर. बघून घ्या व्यवस्थित दिसत आहेत का. परत खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला पार्ट B आला इथे, इम्पॉर्टंट सेकंडरी डॉक्युमेंट्स. आता या ठिकाणी यापैकी तुम्हाला कोणताही एक तरी डॉक्युमेंट तुम्हाला द्यावंच लागेल, ॲटलिस्ट 1. आता या ठिकाणी बघा, तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर द्या 1 नंबरला, नसेल तर नो करा. सर्टिफिकेट कॉपी ऑफ ॲप्लिकंट फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमच्या वडिलांचा प्रायमरीचा शाळेत सोडायचा दाखला अपलोड करा. नंतर बघा खाली बघा 3 नंबरला कोटर बुक नक्कल किंवा नॅशनल रिजनॅलिटी, तर कोटर बुकाची नक्कल या ठिकाणी जोडणार आहोत आपण. नंतर बघा सर्टिफिकेट कॉपी ऑफ ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इथे तुम्ही निर्गम उतारासुद्धा तुम्ही स्वतःचं जोडू शकता, त्यावरती टिक करायचं. खाली तुमच्या आजोबांची वगैरे जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही देऊ शकता पॅरेंटल साईड, नसेल तर डायरेक्टली काही देण्याची गरज नाही. 3 डॉक्युमेंट इथे सफिशियंट आहेत. तर या ठिकाणी बघा ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, अर्जदाराच्या शाळेत सोडायचा दाखला द्यायचा किंवा निर्गम उतारा. नंतर काही ॲप्लिकंट फादर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, वडिलांचा शाळेत सोडायचा दाखला किंवा या ठिकाणी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला LC म्हणतो, शाळेत सोडायचा दाखला म्हणून तो द्या. नंतर बघा कोटर बुक नक्कल किंवा नॅशनॅलिटी ऑफ रजिस्टर, तर मी सजेस्ट करेल कोटर बुक नक्कल किंवा पेरेपत्रक दोन्हीपैकी कोणतेही एक द्यायचं आहे. व्यवस्थित अपलोड करायचे. फ्यू करून बघा व्यवस्थित अपलोड झाले. तर इथे मी 3 डॉक्युमेंट दिले, तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे देऊ शकता. खाली बघा ऑरमध्ये आलं आहे, या खाली ऑरमध्ये ते अपलोड केले तरी चालतात, नाही केले तरीसुद्धा या ठिकाणी टाकला चालतात. तुमच्याकडे जर यापैकी एखादा डॉक्युमेंट असेल तर तो तुम्ही देऊ शकता. इथे बघा कॉपी ऑफ आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय कॉलेज, कॉलेजने इश्यू केलेलं तुमचं आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी ॲटलिस्ट तुम्ही देऊ शकता, त्यावरती टिक करा. खाली या ठिकाणी त्याची झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायची, पिकअप फाईलवरती क्लिक करा. PDF स्वरूपात 2 MBच्या आतमध्ये अपलोड करून फ्यू करून चेक करून बघू शकता आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले की व्यवस्थित चेकआउट करायचे, तरच सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. परत विचारेल आर यू शुअर, तर यस ओके शुअर. आता तुम्ही दिलेली सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली, तुमचं गाव, नाव, तुमचं प्रायमरी एज्युकेशन, तुमचे डिटेल्स, फॅमिली डिटेल, फोटो वगैरे व्यवस्थित चेकआउट करा. खाली या, अजूनही चेंजेस करायचे असेल तर करू शकता, नसेल तर खाली एक कन्सर्ड आहे, बॉक्सला टिक करा. खाली कॅप्चा कोड दिला आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. एडिट करायचं असेल अजूनही फॉर्म तरी एडिट करू शकता, नसेल एडिट करायचा तर डायरेक्ट सबमिट आहे, सबमिट करून द्यायचं. तर मी या ठिकाणी सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी फायनल सबमिट विचारतील, तर फायनल सबमिटवरती ओके करा. पेमेंट आलेलं आहे तुम्हाला, या ठिकाणी मेकअप पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI कोणत्याही स्वरूपात तुम्ही पेमेंट करू शकता. तर UPIने पेमेंट करायचं असेल तर वरती निळ्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसतंय बघा, कार्ड्स, नेट बँकिंग, UPI यापैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर मी ते UPI तुम्हाला सजेस्ट करतो, UPIने करा, काही इश्यू नाही. फोनपे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा UPI ॲड्रेस टाकायचा आहे आणि समोर ॲड्रेट YBL असेल किंवा IBL काय जे असेल ते निवडायचं आहे. निवडल्यानंतर व्हेरीफाय करून पे नाववरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फोनपेवरून हे पेमेंट करू शकता किंवा डेबिट कार्डने. आता कदाचित तुम्ही लॉगआउट व्हाल, परत युजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा कोड दिला, कॅप्चा कोड टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परत तुमचा फॉर्म या ठिकाणी लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची. या ठिकाणी बघू शकता 2 प्रिंट आहेत. डाउनलोड ॲप्लिकेशन दोन्हीसुद्धा प्रिंट सोबत न्यायच्यात, जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला न्याल. डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड पेमेंट रिसिप्ट दोन्हीसुद्धा या ठिकाणी न्यायच्यात. मी दोन्हीसुद्धा डाउनलोड करतो.
पेमेंट रिसिप्ट अशा प्रकारे येईल बघा. यातील 2 पेमेंट रिसिप्ट येते. यातील तुम्हाला एक दिली जाते आणि एक तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जिल्ह्याच्या जमा करून घेतली जाते. अशा पद्धतीने तुमचं फॉर्म भरणं झालेलं आहे. आता 30 ते 40 दिवसानंतर परत तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून बघायचं आहे किंवा मग स्टेटस चेक करून सुद्धा बघू शकता. तर मी या ठिकाणी बघा लॉग इन करून बघतो किंवा तुमचा मेल चेक करत राहायचं, तुमच्या ईमेलसुद्धा येऊन जाईल. युजर ID पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. परत डाउनलोडवरती क्लिक करा. आता या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डाउनलोड VC व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या ठिकाणी आलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. तुम्हाला जर काहीही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी व्हिडिओला कमेंट करू शकता की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता. त्यावरती मोबाईल नंबरसुद्धा आमचा दिला आहे.